नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी, बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर मार्केट फ्लॅट ओपन झालं, नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला आणि त्यानंतर मार्केटमध्ये वन डायरेक्शनमध्ये सेलिंग बघायला मिळाली. मग ते निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्ही इंडेक्समध्ये वन डायरेक्शनमध्ये अपेक्षेपेक्षाही मोठी सेलिंग आपल्याला बघायला मिळाली. तर ओव्हरऑल कसं होतं तुमचा ट्रेडिंगचा सेशन, आजचा ट्रेडिंगचा दिवस, हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आता ओव्हरऑल स्ट्रक्चर जर बघितलं तर काल आपण काही लेवल डिस्कशन केलं होत्या. थोडं जर स्ट्रक्चर बघितलं तर ते एका सपोर्टवरती होतं. मार्केटने काय केलं, एक स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक केला आणि डाऊन साईडला फ्री फॉल होता. म्हणजे जवळजवळ निफ्टी जर बघितलं तर 1% जास्तही मोठा सेलिंग मोमेंटम दाखवला. बँक निफ्टीमध्ये देखील बऱ्यापैकी मोमेंटम होता आणि सेन्सेक्समध्ये देखील जवळजवळ 1%चा मोमेंटम दाखवला. आता उद्या जर बघितलं तर उद्या शुक्रवार आहे. उद्यासाठी काय लेवल बनत आहेत, रेझिस्टन्स काय आहे, सपोर्ट काय आहे, स्ट्रक्चर काय बनतंय, हे सगळ्याचं डिटेलमध्ये आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडत असेल, व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळत असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करत जावा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जावा. खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे नक्कीच लाईक नक्की करत जावा. ओके. आता ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर चार्ट थोडासा निगेटिव्ह होता. रोजचा दिवस जर बघितला तर लोवर लो, लोवर लो, लोवर लो पॅटर्न आपण डिस्कशन केलं होतं. आणि काल थोडंसं आपण डिस्कस केलं होतं की काय सपोर्टवरती आहे. जर रेझिस्टन्स लेवल ब्रेक होत आहेत तर बुलिश मोमेंटम देखील चांगल्या मोठ्या पद्धतीत दाखवू शकतो. परंतु रेझिस्टन्स ब्रेक केला नाही, सपोर्ट ब्रेक केला. सपोर्टमध्ये जर बघितलं तर भरपूर काही सेटअप तिकडे आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे जर बघितलं तर एक हेड अँड शोल्डर पॅटर्न सपोर्ट होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर इनसाइड कॅन्डल सेटअप बनला होता. ते सगळं आपण डिस्कशन करणार आहोत. ओके. परंतु व्हिडिओ सुरू करण्या अगोदर खूप लोक असतात ते कमेंटमध्ये सांगत असतात की सर सुरुवात कुठून करायची शिकायला, सुरुवात कुठून करायची. आता जे लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना बऱ्यापैकी गोष्टी समजल्या असतील, बऱ्यापैकी मार्केटचं नॉलेज त्यांना घेता आलं असेल, काही गोष्टी शिकता आल्या असतील. आणि मी दरवेळेस सांगतो की प्राईज ॲक्शन हा मार्केटचा बेस आहे. कारण की जितकं तुम्हाला चार्ट ट्रेडिंग व्यवस्थित करता येईल, जितकं तुम्हाला मार्केटमध्ये सेटअपचं नॉलेज असेल किंवा स्विंगचं नॉलेज असेल किंवा डिमांड सप्लायचं नॉलेज असेल, तितकं मार्केट तुम्हाला समजायला सोपं जाणार आहे. आणि हे सगळं प्राईज ॲक्शन म्हणा, स्विंग म्हणा, डिमांड सप्लाय म्हणा, सपोर्ट रेझिस्टन्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी प्राईज ॲक्शन रिलेटेड आपण डिटेल्समध्ये आपल्या प्राईज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कोर्स आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असेल कोर्स करण्यासाठी किंवा जॉईनिंग करण्यासाठी, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ओके. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट आता टॉपपासनं निगेटिव्ह साईडला जवळ 700 ते 800 पॉईंटची वन डायरेक्शनमध्ये रॅली दिलेली आहे. ओके. तर जाऊया चार्टवरती. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट इकडे ओपन झालेला आहे, ओपन केलेला आहे. ओके. आता इकडे जर बघितलं तर या लेवल हाईड करू, एक तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊ. ही जर प्राईज ॲक्शन तुम्ही बघितली तर आपण ही काल प्राईज ॲक्शन डिस्कशन केली होती अशा पद्धतीने. ओके. तिकडे लेवल ब्रेक झाली आणि डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळाला. लास्ट टाइम बघितलं तर या लेवलवरनं जेव्हा बुलिश मोमेंटम आला होता, तो वन डायरेक्शनमध्ये एका दिवसामध्ये गेला होता. आता जर बघितलं तर ज्या पद्धतीने मार्केटने जाताना स्ट्रक्चर केलं होतं वरती, तशा पद्धतीने मार्केटने येताना स्ट्रक्चर केलं. जाताना बुलिश फ्लॅग एंड पोल ब्रेकआउट, वरती जाऊन टॉपला ऑल टाईम हायला रेझिस्टन्स आणि त्याच्यानंतर डाऊन साईड बुलिश फ्लॅग एंड पोल आणि त्याच्यानंतर परत नेगेटिव्ह एक एक्स्ट्रा सेटअप इकडे दाखवला. ओके. आणि 5 मिनिटा टाईम फ्रेमवरती जर गेलो आपण आणि लेवल जर आपण ऑन केलं तर हा देखील सेटअप आपण डिस्कशन केला होता. ओके. आणि त्याची नेकलाईन 26,100 राऊंड लेवल होती.
आता इकडे जर बघितलं तर इकडे एक इनसाइड कॅन्डल सेटअप देखील बनला होता. इनसाइड कॅन्डल सेटअप. आता इनसाइड कॅन्डल सेटअप देखील प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर बघा लेवल पुल बॅक घेऊन लेवल ब्रेक, त्याच्यानंतर डाऊन साईड मोमेंटम आणि त्याच्यानंतर कन्सोलिडेशन. ओके. आता तुमच्या जर लक्षात असेल तर आपण 10 ते 15 दिवसापासून डिस्कस केलं होतं 10 ते 15 दिवसापूर्वी की डिसेंबरची एंडिंग जे आहे ते ख्रिसमसचे आहे. जानेवारीची फर्स्ट आठवडा जो आहे ते सगळे FI लोक DI लोक हे सुट्टीवरती गेलेले असतात. त्यामुळे मार्केट थोडंसं स्लो बघायला मिळतं. आणि आज जर तारीख बघितली तर 8 तारीख आहे, 8 जानेवारीची. आणि बघा डिसेंबरचा शेवटचा आठवडा जर बघितला थोडं मार्केट स्लो होतं. हा 1-2 मोमेंटम आले. जानेवारीचा फर्स्ट हाफ जर बघितलं तर थोडंसं मार्केट स्लो होतं. परंतु आज जर बघितलं तर आज मार्केटमध्ये एक मोठी मोमेंटम बघायला मिळाली. इंडिया विक्स जर बघितला तर 10च्या वरती गेले, जवळजवळ 6-6.5% अप आहे. ओके. तर थोडंसं आपल्याला मार्केटमध्ये मोमेंटम बघायला मिळालं आहे. आता सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आणि त्यावेळेस कमेंटमध्ये खूप लोकांनी ब्रेक पण घेतले होते. आता ओव्हरऑल 1 तासावरती जर बघितलं तर मार्केट परत येऊन काय झाले, एका सपोर्टवरती येऊन थांबले. टेक्निकली बघायला गेलं तर हा एक सपोर्ट आहे. अजूनही मार्केट जर बघितलं तर याच रेंजमध्ये आपण जी वारंवार डिस्कस केलं होतं की या रेंजमध्ये मार्केट, आणि ही रेंज आपण लास्ट टाइम पण हे केली होती की बघा इकडनं आहे, इकडनं जर सस्टेन नाही झालं तर तो परत डाऊन साईडला दिसू शकतो, परत नेगेटिव्ह साईडला आला. आता ही रेंज आहे 25,800ची ते 26,400. या रेंजमध्ये बघा मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन आहे, मल्टिपल टाइम स्विंग तयार झालेले आहेत. आता थोडंसं याला सपोर्ट करण्यासाठी थोडासा स्पेस बाकी आहे. ओके. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आहे. हा सपोर्ट एक रिसेंटली या लोच्या नंतर हा लो आहे. तर आधी आपण लो साईडचे लेवल बघून घेऊया. आजचा इंट्राडे लो, आणि इथे जर बघितलं तर एक लेवल आपल्याला आणखी बघायला मिळते. नेक्स्ट रेजिस्टन्स जर बघितला ट्रेडिंग झोन मार्क करूया. थोडंसं प्राइस ॲक्शन समजून घ्या. म्हणजे प्राइस ॲक्शन समजताना लक्ष फोकस ठेवत जावा. ओके. आता जर बघितलं तर ही जी रॅली आहे इकडनं बुलिश रॅली सुरुवात झाली होती, दिसती का? ओके. इकडनं बुलिश रॅली सुरुवात झाली होती, अप ट्रेंडमध्ये होता. इकडे नेगेटिव्ह पॅटर्न क्रिएट झाला, ऑल टाईम हायला टच केलं आणि तिकडनं परत नेगेटिव्ह दिवस सुरू झाले. म्हणजे 1 ट्रेडिंग सेशन, 2 ट्रेडिंग सेशन, 3 ट्रेडिंग सेशन, आजचं 4थं ट्रेडिंग सेशन आपल्याला बघायला मिळाला, जे की डाऊन साईडला होते. आणि या सपोर्टवरती येऊन परत निफ्टी थांबलेला आहे. आता हा सपोर्ट ब्रेक होतोय का नाही होतोय हे आपल्याला बघायचं आहे. आणि हा जो स्विंग आहे 25,940चा, हा आजचा स्विंग आहे, जिकडनं लास्ट टाइम पण निफ्टीने एक बुलिश मोमेंटम दाखवला. तर 25,940 आणि 25,856 आपल्याला एक रजिस्टर आणि सपोर्टच्या लेवल बघायला मिळतात. ते चार्ट थोडासा झूम करूया. ओके. इकडे जर बघितलं तर 25,940 आणि 25,856 हा रेजिस्टन्स आणि सपोर्ट हा बघायला मिळतोय. आणि इकडे जर बघितलं तर इकडे बऱ्यापैकी एक कन्सोलिडेशन होतं. तर इकडे आपल्याला एक कन्सोलिडेशन रेंज आपल्याला बघायला मिळते इकडे निफ्टीमध्ये. आता पुलबॅक घेऊन जर निफ्टी 25,940चा जर रेजिस्टन्स ब्रेक करतोय तर छोटे छोटे सपोर्ट आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतात या लेवलवरती 25,980. सेकंड जर बघितलं तर 26,020 आणि थर्ड जर बघितलं तर 26,070. हे छोटे छोटे रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात. सपोर्ट जर बघितला तर या लेवलपासून इथपर्यंत एक वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम आलाय. त्यामुळे जर डायरेक्ट लेवल ब्रेक होत असेल तर ही
प्राइस ॲक्शनला सपोर्ट करत नाही किंवा टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर हा मग ब्रेकडाऊन फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढते, मग इकडे आपल्याला ट्रॅप करू शकतो. त्यामुळे एक पुलबॅक नंतर काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन नंतर जर आजचा इंट्राडे आहे म्हणजे 25,856 ही जर लेवल ब्रेक होते तर डाऊन साईडला परत 2 लेवल आपल्याला बघायला मिळतात, ते 25,784 आणि 25,726. तर हे 2 लेवल आपल्याला बघायला मिळते. 1 2 तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बुलिश साईडला देखील या लेवल आपण मार्क केले, ते तुम्ही तुमच्या चार्टवरती लर्निंगसाठी या लेवल मार्क करून ठेवू शकता. नो ट्रेडिंग झोन 25,940 25,856. आता डायरेक्ट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर इकडे बघायला मिळते की आज जवळजवळ 263 पॉईंटचे मोमेंटम एक दिवसामध्ये दिली आहे. आणि वारंवार तुम्हाला मी 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण दिलेलं आहे. जितका मोमेंटम एका दिवसामध्ये व्हायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त मोमेंटम निफ्टीने दिलेला आहे. ओके, आता जर डायरेक्ट जर इकडे मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर हाय पॉसिबिलिटी की एक तो पुलबॅक घेईल, पुलबॅक नंतर जर सपोर्ट ब्रेक होईल तर विचार करू शकतो आपण नेगेटिव्हचा. पण डायरेक्ट जर गॅप डाऊन होत असेल तर एक आपल्याला बुलिश साईडला मोमेंटम बघायला मिळू शकतो. जो गॅप अप गॅप डाऊन जो सेटअप आहे तो इकडे तयार होताना दिसू शकतो. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर मग थोडासा पुल बॅक घेऊन मार्केट जर इंट्राडे हाय किंवा रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर छोटा मोठा बुलिश मोमेंटम निफ्टी दाखवू शकतो. ओके, आय होप तुम्हाला निफ्टीच्या बुलिश साईडचे लेवल, सेलिंग साईडचे लेवल, नो ट्रेडिंग झोन ह्या व्यवस्थित विथ प्राइस ॲक्शन समजले असतील. चला, व्हिडिओ सोडून जाऊ नका. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे लेवल बाकी आहेत. बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये बघा, इकडे बघा सपोर्ट लेवलवरती एक पुलबॅक घेतला, रेजिस्टन्स लेवलवरती रेजिस्टन्स घेतला, जे की आपण काल डिस्कस केला होता नो ट्रेडिंग झोन. त्या झोनमध्ये कन्सोलिडेशन केलं, लेवल ब्रेक केली. बघा, लेवल ब्रेक करून फर्स्ट लेवल, सेकंड लेवल कुठपर्यंत लो लावला 59,623, जी की काल आपण सेकंड सपोर्ट लेवल डिस्कस केली होती. ओके, आता इकडे जर बघितलं एक डाऊन साईड मोमेंटम, इकडे एक हेल्दी पुलबॅक बेरिश प्राइस ॲक्शन, परत डाऊन साईडला एक हेल्दी पुलबॅक बेरिश प्राइस ॲक्शन. ओके, आणि निफ्टीच्या कम्पेअरमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी थोडासा कमी फॉल झाला आहे. तर थोडा लेवल इकडे ॲडजस्ट करूया. बँक निफ्टीच्या कम्पेअरमध्ये बँक निफ्टीची प्राइस ॲक्शन थोडीशी जास्त बेरिश बघायला मिळते. स्ट्रक्चर आहे ते थोडंसं जास्त वीक बघायला मिळते, कारण की जर बघितलं तर नेगेटिव्ह कन्सोलिडेशन, नेगेटिव्ह कन्सोलिडेशन, नेगेटिव्ह कन्सोलिडेशन, आणि जर हा ब्रेक होत असेल डाऊन साईडला तर डाऊन साईडला इकडे 59,623चा सपोर्ट आहे, आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 59,800चा आहे. तर ही रेंज आपल्याला बघायला मिळते इकडे नो ट्रेडिंग झोनची. आता नेगेटिव्ह साईडला जर 59,623ची जर लेवल ब्रेक होत असेल तर 59,500ची राऊंड लेवल येते. सेकंड लेवल जर बघितलं तर 59,382. थर्ड लेवल जर बघितलं तर 59,230ची लेवल आपल्याला बघायला मिळते डाऊन साईडला. 1 2 3. बुलिश साईडला जर बघितलं इकडे सपोर्ट आहे, इकडे स्विंग आहे. जर फिरून जर लेवल ब्रेक होत असेल, स्विंग ब्रेक होत असेल 59,800चा, तर फर्स्ट लेवल आपल्याला 59,990, सेकंड लेवल 60,144, 60,300 या लेवल आपल्याला बघायला मिळतात. या रेजिस्टन्स आहे, एक रेजिस्टन्स, दुसरा रेजिस्टन्स, तिसरा रेजिस्टन्स. ओके, गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर छोटा मोठा पुलबॅक घेऊन परत आपल्याला कंटिन्युएशन करताना दिसू शकतो. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग इकडे थोडंसं रेंजमध्ये आहे, इकडे रेजिस्टन्स आहे, इकडे सपोर्ट आहे, तो थोडासा कन्सोलिडेशनमध्ये दाखवू शकतो. ओके, चला सेन्सेक्स बघूया. सेन्सेक्सची एक्सपायर होती. सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर एक टप्पा खाल्ला, इनसाइड कॅन्डल सेटअप तयार केली, सपोर्ट ब्रेक केला, आणि त्याच्यानंतर डाऊन साईड मोमेंटम.
परत एक पुलबॅक आणि त्याच्यानंतर 3 PM मध्ये देखील एक बऱ्यापैकी मोमेंटम सेन्सेक्समध्ये दाखवला. तर सेन्सेक्सची प्राइस ॲक्शन थोडीशी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या कम्पेअर म्हणजे आता जर प्राइस ॲक्शन बघितली तर सेटअप आणि नो ट्रेडिंग झोन ब्रेक झाल्यानंतर तिन्ही इंडेक्सनी डाऊन साईड सरळ मोमेंटम दाखवला होता. ओके. आता 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. या सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. सेन्सेक्स जर बघितलं तर सेन्सेक्सनी सपोर्टला टच केलेला आहे. ओके. जो रिसेंटली सपोर्ट होतो त्याला टच केलेला आहे. मग सेन्सेक्समध्ये डाऊन साईडला आता मल्टिपल टाइम सपोर्ट झालेले आहेत. आता गॅप फिलिंगची लेवल आलेली आहे. $84,100 ची लेवल आपण राऊंड लेवलला मार्क करूया. ओके. इकडे जर बघितलं तर इकडे गॅप फिलिंगची लेवल आहे. तर जर बघितलं तर सपोर्टची लेवल आहे. एक पुलबॅक, ब्रेकआउट फेलियर, डाऊन साईडला लेवल ब्रेक, डाऊन साईडला आला, खाली एक सपोर्ट घेतला या लेवलवरती आणि हा एक लास्ट टाइम पण बघितलं की इकडे एक डिमांड झोन आहे. 84,100 राऊंड लेवलला आपण मार्क केलेला आहे सपोर्ट. रेजिस्टन्स जर बघितला तर 84,425. टेक्निकली जर बघितलं तर आपल्याकडे नो ट्रेडिंग झोन आहे. पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल, स्विंग ब्रेक होत असेल तर 84,600 फर्स्ट रेजिस्टन्स, 84,720 सेकंड रेजिस्टन्स आणि 84,900 थर्ड रेजिस्टन्स. हे 3 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात. ते डाऊन साईडला जर बघितलं तर एक पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक नंतर जर काही बेरिश प्राइस ॲक्शन होत असेल आणि राऊंड लेवल 84,100 जर ब्रेक होती तर मग गॅप फिलिंग लेवल आहे 83,900 आणि त्याच्यानंतर 83,776 लेवल आपल्याला बघायला मिळते 1 आणि 2. ओके. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने आज शार्प सेलिंग मोमेंटम दाखवलाय आणि छोट्या मोठ्या सपोर्टवरती येऊन मार्केट होल्ड करते. आता उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आहे. तर थोडंसं आपल्याला मार्केट आहे ते स्लो होताना दिसू शकतं, कारण की आज एक स्ट्रॉंग मोमेंटम मार्केटने दाखवला आहे. ओके. आणि त्या पद्धतीने आपण इकडे टेक्निकल वाईज जर बघितलं तर नो ट्रेडिंग झोन डिस्कशन केलं आहे, कॉलचे बुलिश साईडचे लेवल डिस्कशन केलं आहे, सेलिंग साईडचे लेवल डिस्कशन केलं आहे. आय होप तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल. व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.